आम्ही जाणार होतो बाहेर. तर बाहेर जाणार होतो म्हणजे पुण्याला जाणार होतो माझ्या नंदेला सोडवण्यासाठी. तर जाण्यासाठी खूप उशीर लागणार होता आणि त्यांची छोटी-छोटी 2 लहान मुले आहेत. ते की ट्विन्स आहेत. त्यामुळे आम्ही घरूनच चपाती करून घेऊन चालले. वाटेत एखादे मस्तपैकी हॉटेल बघू, तिथून पार्सल भाजी घेऊन घरी जाऊन जेवण करणार आहे. त्यामुळे ह्या आम्ही चपात्या गरमागरम डब्यामध्ये घेऊन चाललेलो आहे. ते घरून, माझ्या घरून. तर चपात्या आता सगळ्या झालेल्या आहेत आणि एक शेवटची चपाती आहे, तुम्हाला दाखवते. खूप फुगली आहे मस्त. तर चला, तुम्ही पण असं कुठंतरी जाताना थोडंफार खर्च वाचवण्यासाठी चपात्या घेऊन जात जा आणि भाजी विकत घेत जा पार्सल. आणि असेल तुमच्याकडे पैसे तर रोटी भाजी तुम्ही काही पण खाऊ शकता. तर आम्ही हा पर्याय निवडला. आम्हाला जास्त करून चपाती म्हणजे बाहेरचं खाण्यापेक्षा घरचं खाणं चांगलं वाटतं. तर हे खरपूस अशी छान चपाती भाजली जाते. घरचे गहू आहेत. तर पुण्याला जाता जाता आम्हाला हा मॉल दिसला, ॲव्हेन्यू मॉल. या मॉलमध्ये जाण्याची खूप इच्छा आहे, परंतु मॉल म्हटलं की काय येते बघा. तर इथं बिबेवाडी गावठाण आहे. तर या रोडने आम्हाला जावं लागतं. तर नंदेचं घर आहे आमच्या कात्रजला आणि आम्ही कात्रजला न जाता आम्ही अजून एक माझ्या मिस्टरांची आत्याची मुलगी आहे, जी राहते हडपसरला वाकडमध्ये. तर तिथे जाणार आहोत. तर तिथे जाऊन हे बघा, रुबी हॉलपासूनच तिथे जायला रोड आहे. रुबी हॉलचे जे नवीन रुबी हॉलचे जे कमान आहे ना, त्या तिथनंच. तर आम्ही आझादनगरपासून गेलो. पुण्याला जाताना खूप भारी वाटतं मस्तपैकी बाहेरचं बघण्यासाठी. पण काय आहे, पुण्यात जाण्यासाठी तसा पैसाही लागतो, फिरण्यासाठी म्हटलं तरी लागतो, खाण्यासाठी तर लागतो. तर त्यांच्या घरी गेल्यानंतर हा फिश टँक होता. ह्या फिश टँकमध्ये गोल्डन कलरची फिश होती, खूप छान असे दिसत होती. खूप एकदम मस्त असा फिश टँक होता. बरं वाटलं पाहून. त्यांनी आमच्यासाठी स्वयंपाक केला होता. आम्ही त्यांना सांगितलं होतं आम्ही चपाती आणले, स्वयंपाक काय करू नका म्हणून. तरी पण त्यांनी आम्हाला व्हेज बिर्याणी केली. तर त्यांनी व्हेज बिर्याणी करताना काय केलं की सर्व ज्या भाज्या आहेत कच्च्या त्या सगळ्या तेलामधून तळून काढल्या आणि हा असा राईस पाण्यामध्ये उकळून घेऊन त्यातलं पाणी काढून राईस गार करायला थोडासा ठेवला होता. तोपर्यंत भाज्या तळत होत्या आणि एकदम मसाले वगैरे भाजून झाल्यानंतर मग त्यांनी राईस त्या भाज्यांमध्ये मसाल्यांमध्ये मोठी कढई घेऊन त्यामध्ये टाकला आणि अशा प्रकारे आम्हाला त्यांनी व्हेज बिर्याणी खाऊ घातली. ही नवीन पद्धत होती माझ्यासाठी थोडीशी, कारण व्हेज बिर्याणी मला जमत नाही. तर नेक्स्ट टाईम मी ह्यांचीच पाहून करेल. तर खूप छान असा राईस झाला होता. हा व्हेज बिर्याणी म्हणता येईल. खूप मस्त व्हेज बिर्याणी झाली होती. आणि हे बघा आता हे परत येते. तर ह्यांना इथं आम्ही काय केलं, मोठी कढई असल्यामुळे गॅसवर आपल्याला लवकर परतता येत नाही, त्यामुळे कढई खाली घेतली आणि परतायला चालू केलं. तर खूप दिवसातनं जात होतो पुण्याला आणि खूप छान असं फिलिंग येत होतं, कारण आम्हाला खूप फिरायचं होतं. जणू टेम्पल जे आम्ही अजून पण फिरलेलो नाही आहे. तर बघा ह्यांनी कसा भात व्यवस्थित असं हलवून घेतलेला आहे, परतून घेतलेला आहे आणि भाताचं एकदम मस्त असं शिजलं होतं. जास्त पण नव्हता शिजला व्हाईट राईस आणि कमी पण नाही. काय होतं, ज्यावेळेस जास्त शिजलं जातो ना त्यावेळेस तो मोडतो राईस आणि ज्यावेळेस तुम्ही मीडियममध्ये शिजवता थोडंसं कच्चं, कारण आपल्याला तो परतायचा असतो आणि परत वाफेवर ठेवून त्याला 10 मिनिटे वाफेवर ठेवायचा असतो. तर खूप छान असा हा राईस झाला होता. मला तो खूप आवडला. मी चपातीऐवजी राईसच खाल्ला. तर मी आता आमच्या नंदेच्या घरी गेलो. सकाळ झाली होती आणि हा नंदेच्या घराच्या आसपासचा परिसर होता. तर नणंद माझी तिथे रेंटवरच राहते. त्यांचं काही स्वतःचं घर नाही. तेव्हा ते तिथे डी-मार्ट आहे. इथून ते डी-मार्ट खूप ते व्हाईट दिसतंय का 2 नारळांच्यामध्ये, खूप जवळ दिसतं. पण तेच जर तुम्ही रोडने गेलात तर खूप लांबून दिसतं. तर ह्या पुण्यातल्या अशा बिल्डिंग पाहून असं वाटत होतं, अरे आपल्याकडे पैसेच नाहीत रे ह्या बिल्डिंगमध्ये येण्यासाठी. खूप छान अशी बिल्डिंग होती आणि कसं असं बिल्डिंग पाहिलं की आपल्याला पण वाटतं आपलं पण असं एक घर असावा. किती छान बिल्डिंग आहे बघा बरे तुम्ही पण. काही कलर, परत बाल्कनी, खूप म्हणजे खूप ॲट्रॅक्टिव्ह अशी बिल्डिंग होती आणि जवळजवळ खूप मोठी पण होती. तर तुम्ही नक्की व्हिजिट करा पुण्याला आणि कोणाला फ्लॅट घ्यायचे असेल तर घ्या, पण जरा फसू नका, कारण आता फसवाफसवी खूप चाललेली आहे फ्लॅट घेण्यासाठी, परत प्लॉट घेण्यासाठी. तर जरा
विचारपूर्वक घ्या, दुसरं काही नाही. तर इथं आम्ही चिंतामणी स्कूल पब्लिक स्कूल आहे इथे, चिंतामणी चौक पण आहे आणि इथे चिंतामणी पब्लिक स्कूल पण आहे. तर हे बघा ज्ञानपीठ, चिंतामणी ज्ञानपीठ असं त्याचं नेम आहे. त्याच्यानंतर आम्ही चाललो होतो असंच फिरत फिरत. तर मग आम्हाला वाटलं की का नाही मग आपण स्वामी नारायण टेम्पलला व्हिजिट करूया. तर आम्ही गेलो. त्याच्यानंतर पुण्यातनं काही नवीन असल्यामुळे खूप वेळ आमचं येऊन जाऊन होतं पुण्यात, पण माझ्या मिस्टरांच्या लक्षातच राहत नाहीत रोड. तर मॅप लावून गेलं तर चुकीचं झालं असतं. तर त्यामुळे माझ्या सिस्टर इन लॉनेच हेल्प केली की ह्या रोडनी चल दादा तू, त्या रोडनी चल, आणि असं करत आम्ही आलो स्वामीनाथ नारायण मंदिर. आणि मेन म्हणजे झालं असं, 4च्या टायमिंगला आलो असतो तर खूप छान वाटलं असतं. आम्ही सकाळी 10 वाजता आलो, खूप ऊन होतं आणि असं एकदम फ्रेश पण वाटत नव्हतं. तर ज्यांना कुणाला जाऊ वाटत असेल त्यांनी 4च्या नंतर जावं. कसं 4च्या नंतर मन फ्रेश पण राहतं आणि ॲटमॉस्फिअर पण खूप छान राहतं. तरी खूप असं छान मंदिर आहे आणि क्लीन तर काय सांगायचं, एवढं क्लीन आहे, खूपच क्लीन आहे, काहीच सांगायला नको. तर इथे बघा पाऊस असून पण एवढं स्वच्छता आहे आणि खूप छान असं काम आहे. या मंदिराचं बांधकाम तर खूपच छान आहे आणि प्रत्येक बांधकाम जे आतमध्ये गेल्यानंतर जे आहे ते हत्ती आणि गणपती यांच्या मूर्त्या खूप आहेत. असं सगळं कोरीव कामेले खूप छान दिसतं आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर आहे जो डोंगर, तो आता पावसाळ्यामुळे हिरवा झालेला होता, त्यामुळे इतकं भारी वाटतं ना. तर त्यानंतर आम्ही आमचं दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही जोगेश्वरी मिसळमध्ये आलो. मिसळ मस्तपैकी खाल्ली. त्याच्यानंतर हा कात्रजचा आम्हाला चौक लागला. तर जिथे लिहिलं होतं आय लव्ह कात्रज. तर आता कसं ट्रेंडिंगला कुठं कुठं चाललं की लगेच स्टेटस. तर मी पण काढून घेतला. सगळे करतात मग आपल्याला काय होतं आहे करायला. तर काढला मी पण एक व्हिडिओ. त्याच्यानंतर मग मी घरी जाणार होतो. तर घरी जायच्या आधी आम्हाला वाटायचं डीमार्ट लागलं, आंबेगावचं डीमार्ट. तर हे डीमार्टमधील फोटो आहेत जणू व्हिडिओ. तर जास्त काही व्हिडिओ घेता आले नाहीत कारण आमच्याकडे 3 छोटी लहान मुले होती. त्यात आम्हाला शॉपिंग पण करायची होती, त्यामुळे जेवढं जमलं तेवढं केलं आम्ही. आणि त्यात कसं होतं डीमार्टमध्ये की कोण खवळतंय का व्हिडिओ काढताना, जरा जे नवीन असतात त्यांना असंच वाटतं. त्याच्यामुळे मग जरा लपून छपूनच व्हिडिओ काढायचं काम चालू होतं. त्याच्यानंतर हा राईस आटा, फॉर्च्यूनचा आटा, सॉरी राईस म्हटली मी, तर फॉर्च्यूनचा आटा. आपल्याकडे जर असे गव्हाचं पीठ जर आपण पॅकिंगमध्ये विकू लागले तरी लोक घेणार नाहीत, कारण लोकांना कसं दिखाऊ माल, फसवा धंदा ही वापरायची सवय खूप झालेली आहे. आपलं ब्रँडेड गहू असतं शेतकरी लोकांचं, तरी पण लोक त्यांच्याकडनं घेणार नाहीत. बरं जाऊ द्या, आपल्याला काय करायचं. तर हे डीमार्ट आहे, एकदम खूपच छान असं आहे. इथं क्लोथेस वगैरे खूप छान असे मिळून जातात. 100 रुपीजला टी-शर्ट मिळतात, पॅन्ट मिळते आणि टिकाऊ पण खूप असतात. तुमचं काम चालू होतं त्याने. आणि हे बघा सेक्शन कसं आहे, इथं ड्रेसचे सेक्शन आहेत. पण याची प्राईस खूप होती, 400च्या आसपास जवळजवळ प्राईस होती आणि मला नाही आवडले ते, म्हणजे प्रिंट त्याची गेली असती सर्व निघून. त्याच्यानंतर आम्ही दुसरं पाहण्यासाठी गेलो, पण नाही तर ह्या प्लाझोज होत्या. प्लाझोज खूप सुंदर होत्या, पण टाईमच भेटला नाही. कारण खरंच रेडीमार्टला जायचं म्हटलं ना खूप टाईम लागतो, कारण तिथं आपल्याला स्वतः सर्च करायचं असतं, आपल्या हातात कोणी देत नाही आणून. तर जोगेश्वरी मिसळमध्ये मिसळ खाल्ली, मस्त मिसळ. तुमच्यासोबत पण असं कधी झालं आहे का, ज्यावेळेस तुम्ही 4 व्हीलरमध्ये जाता आणि तुम्हाला खूपच प्रमाणात मळमळायला चालू होते, गाडीच्या काचा खाली घेतल्या नाही तरी? तर त्यासाठी मी हे बँडेज यूज केले आहे, लिंक कमेंटमध्ये